हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे अर्थातच कॉम्प्युटर आणि आपण ऑलरेडी चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, त्याच्यावरती चर्चा केलेली आहे, जो आहे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉइंट. आणि आज आपण एक प्रेझेंटेशन बनवणार आहोत जिथे आपण टॉपिक घेतला आहे सीझन. सीझन म्हणजेच ऋतू. ओके, तर आपले जे ऋतू असतात त्या 4 ऋतूंबद्दल आपण लिहिणार आहोत आणि तसेच 4 किंवा आपण बऱ्याचदा स्प्रिंग सीझन वगैरे आपण धरत नाही, तर आपण 3 ऋतूबद्दल सुद्धा लिहू शकतो. ओके, तर प्रेझेंटेशन आपल्याला असे बनवायचं आहे की आपण कुणाला तरी ऋतूंबद्दल समजावतोय. ओके, तर त्यासाठी आपल्याला इंटरनेटचा उपयोग करायचा आहे आणि तो कसा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर सुरू करूया. ओपन करूया पॉवर पॉइंट. तर ऋतूसाठी आपण ही डिझाईन घेऊ. ओके, आणि इथे आपण हेडिंग देऊ सीझन्स. आपण हेच हेडिंग देऊ. याला आपण आणि थोडस कलरफुल बनवू. आपल्याला ब्राईट कलर लागणार आहे, तर आपण ब्राईट कलर घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट स्लाइड आपण करू इन्सर्ट. त्यानंतर इथे समजा आपण सीझनचं नाव दिलं समर. ओके, तर इथे आपण इन्सर्ट वर्ड आर्ट करून लिहूया. ओके, देन याला आपण थोडास कलर करू शकतो. टेक्स्ट आउटलाइन, देन टेक्स्ट इफेक्ट्स. तुम्ही पाहू शकता टेक्स्ट इफेक्ट्स बऱ्याचशा प्रकारच्या आहेत. ओके, हा बॉक्स नको आहे, आपण डिलीट करू आणि याला साईज थोडीशी आपण मोठी करू. ओके, देन आपल्याला एक पिक्चर ऍड करायचं आहे. ऑनलाईन पिक्चर्स. आपण समर साठी पिक्चर एखादं सिलेक्ट करायचं आहे, तर आपण इथे बघू समर. तर तुम्ही पाहू शकता समर साठी वेगवेगळे पिक्चर्स आलेत. ओके, तर इथे सनी दिवस दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पिक्चर्स क्लिक करू शकतो आणि इन्सर्ट करू शकतो. तर याला आपण एडिट करू. आपण 4च पिक्चर्स घेतलेले आहेत. ओके, आपण असे पिक्चर्सना अरेंज करू शकतो, याचे कोलाज बनवू शकतो. या पिक्चरला थोडं आपण फ्रंट मध्ये आणू. ओके,
तर अशा पद्धतीने पिक्चर्सला आपण अरेंज करू शकतो. देन याची साईज चेंज करू शकतो. बघूया आपण साईज चेंज करूया. तर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करू शकतो. नेक्स्ट आपण असे तर तुम्ही पाहत असाल की हे आपल्याला असं वाटतं पूर्ण एक पिक्चर आहे, राईट? तर इथे आपण वेगवेगळ्या पिक्चर्सना ॲनिमेशन देऊ. ओके, पहिल्यांदा आपण स्लाइड्स तयार करून घेऊ. नेक्स्ट स्लाइड आहे आपली समजा रेनी सीझन. याला पण आपण वर्ड आर्ट मध्ये इन्सर्ट करू. ओके, आपण स्लाइडची मी लेआउट चेंज करते. मी ब्लँक लेआउट घेते म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे सगळे आयटम अरेंज करता येतील. तर रेनी सीझनला आपण पाहू काय कलर करू शकतो. याची थोडीशी साईज आपण इथे पाहू किती दिलेली 88. तर इथे पण 88 साईज आपण देऊ. ओके, देन नेक्स्ट याचा कलर थोडासा मी चेंज करणार आहे. बघूया फॉर्मॅट, शेप फिल, ग्रेडियंट कलर आपण ट्राय करूया आज. टेक्स्ट फिल आपण करू. मोर ग्रेडियंट्स. ओके, तर इथे आपण कलर थोडासा चेंज करू. परफेक्ट. ओके, तर अशा पद्धतीने थोडंसं आपण वेगळ्या टाईपचं डिझाईन केलं. देन अगेन आपल्याला इथे पण 4 पिक्चर्स इथे करायचे आहेत. सो रेनी सीझनचे पिक्चर्स आपण करूया. इन्सर्ट पिक्चर्स, ऑनलाईन पिक्चर्स, रेनी सीझन. तर इथे पाहू बरेचसे पिक्चर्स आहेत रेनी सीझन. ओके, तर यालाही अरेंज करू. तर याला थोडीशी आपण वेगळी डिझाईन देऊ. ओके, अशा टाइप मध्ये पिक्चर्स करू आपण. इथे डिझाईन कशी करायची ते तुम्ही स्वतः सुद्धा डिसाइड करू शकता. तर मी जस्ट तुम्हाला सजेशन देऊ शकते की कोणत्या डिझाईन तुम्ही बनवल्या तर तुम्हाला व्यवस्थित दिसतील आणि सगळे ऑप्शन दाखवते जेणेकरून जी तुम्हाला डिझाईन बनवायची असेल त्यानुसार तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. ओके, जसे मी हे 2 जे स्क्वेअर ओव्हल आहेत, सर्कल आहेत, ते मी अशा पद्धतीने ठेवणार आहे. आणि हे जस्ट आपण सगळ्या डिझाईन ज्या आहेत त्या आपण वेगवेगळ्या टाईपनी बनवणार आहेत. सो आपण हे पाहतोय. ओके,
अशा पद्धतीनं प्रत्येक पिक्चर आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. ओके, आता नेक्स्ट आपण आणि याची थोडीशी बॉर्डर चेंज करू. नेक्स्ट आपण सीझन घेणार आहोत, विंटर सीझन. ओके, तर विंटर सीझन मध्ये आपण इन्सर्ट करू पिक्चर्स. ओके, ही एरर येऊ शकते जर एखादी फाईल करप्टेड असेल किंवा प्रॉब्लेम होत असेल तर आपल्याला परत जायचं आहे ऑनलाईन पिक्चर्स. ओके, सो नेक्स्ट याला आपण ऍडजस्ट करू. ओके, तर याला पण आपण कोलाज सारखं एकामागं एक सगळे पिक्चर्स करून ऍडजस्ट केलेलं आहे. तर याला आपण फॉर्मॅट करू आणि बॉर्डर्स देऊ. ओके, तर अशा पद्धतीने आपण सगळे पिक्चर्स अरेंज केलेले आहेत आणि शेवटी आपण एक स्लाइड करणार आहोत. इथे आपण लिहिणार आहोत थँक यू, और तुम्ही लिहू शकता प्रेझेंटेड बाय. ओके, ऑलराईट, हे जस्ट एक्झाम्पल आपण हे लिहू शकतो. तर आपल्याला जर पाहिजे असेल आपण याची डिझाईन चेंज करू शकतो स्लाइडची. स्लाइडची डिझाईन चेंज करण्यासाठी आपण ही डिझाईन वापरू शकतो. तर आज आपण काय शिकलो? आज आपण पाहिलं की प्रेझेंटेशन कसं बनवायचं, पण प्रेझेंटेशन मध्ये जसं तुम्ही बघितलं की थोडासा वेळ लागतो, कारण की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अरेंज कराव्या लागतात. तर त्यासाठी मी जस्ट डिझाईन बनवली आणि नेक्स्ट सेशन मध्ये याच आपण कंटिन्यू करणार आहे आणि तिथे ॲनिमेशन मी दाखवणार आहे. ओके, थँक्यू आणि पाहत राहा नेक्स्ट सेशन. हॅव अ नाईस डे.